शेतकरी मित्रांनो, बरेचसे तूर उत्पादक शेतकरी तूर पिकाला छाटणी करण्याचा विचार करत आहे. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण समजून घेऊया की तूर पिकाला आपण छाटणी कधी आणि कितीदा करायची आहे. कारण तूर पिकाची जर छाटणी केली ना, तर तुमचं उत्पादन दुप्पट सुद्धा होऊ शकते. पण ते योग्य वेळेवर करणं खूप जास्त महत्त्वाचं आहे. तर साधारणतः शेतकरी मित्रांनो, तुमची तूर जेव्हा साधारणतः 2 फुटापर्यंतची होत असते ना, त्यावेळेस आपल्याला किंवा तूर जेव्हा 35 ते 40 दिवसाच्या घरात असते ना, त्यावेळेस तुम्हाला पहिली छाटणी करून घ्यायची आहे आणि आपल्याला दुसरी छाटणी करायची आहे साधारणतः 65 ते 70 दिवसामध्ये. अशा पद्धतीनं तुम्ही तूर पिकाला 2 छाटणी करून घेणं खूप जास्त महत्त्वाचं आहे. आणि तूर पिकाची छाटणी केल्यानंतर काय करायचं ना आपल्याला एक मॅन्डेटरी काम सुद्धा करायचं आहे. ते सुद्धा मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये शेवटमध्ये सांगतो. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि जर आपल्या पेजवर नवीन असाल तर एक सबस्क्राईब होऊन जाऊ द्या. तर शेतकरी मित्रांनो, ज्यावेळेस तुमची तूर पीक साधारणतः 2 ते 1.5 फुटाची किंवा 40 दिवसाची होईल ना, त्यावेळेस आपल्याला 1.5 ते 2 इंचीपर्यंतचा शेंडा अशा पद्धतीनं इकडे खुडून घ्यायचा आहे. याच्यामुळे काय होईल ना, तुमच्या तूर पिकामध्ये जे काही कॅनोपी जे तूर पिकाची आहे ना, ते चांगली बनेल. तूर पिकामध्ये फुटवा खूप चांगल्या पद्धतीनं होईल. ते पण विदाऊट एनी टॉनिक किंवा एखादी बायोस्टिम्युलंट हे वापरण्याची सुद्धा तुम्हाला गरज पडणार नाही. तर अशा पद्धतीने तुम्ही 1.5 ते 2 इंचचा शेंडा सगळ्या याचा खुडू शकता. हा मॅन्युअली सुद्धा तुम्ही खुडू शकता हाताच्या साहाय्याने किंवा तुम्ही आजकाल मशीन वगैरे निघलेली आहे. तर त्या मशिनरीचा वापर सुद्धा तुम्ही शेंडा खुडणीसाठी करू शकता. पण शेंडा खुडणी झाल्यानंतर एक महत्त्वाचं काम आपल्याला करायचं होतं ते म्हणजे मॅन्डेटरी बुरशीनाशकाचा वापर. कारण शेतकरी मित्रांनो, तुम्ही बघत असाल इकडे ढगाळ वातावरण आहे, सततचा पाऊस सुरू आहे. अशा वेळेस जर तुम्ही तूर छाटणी करण्याचा विचार करत असाल ना, तर थांबून जा. तूर छाटणी आपण कोरड्या वातावरणातच नक्कीच केली गेली पाहिजे आणि जर ढगाळ वातावरण किंवा पाऊस जर येणार असं तुम्हाला वाटत असेल, अशा वेळेस तुम्ही त्याचा नंतरच म्हणजे समजा एका दिवसानंतर तुम्ही बुरशीनाशकाचा वापर तिकडे नक्कीच करू शकता. तर त्यामध्ये तुम्ही टार्गेट बुरशीनाशकाचा वापर करू शकता. कुठलाही बुरशीनाशक घ्या, पण एक मॅन्डेटरी हे काम नक्कीच करून घ्या आणि अशाच माहितीसाठी आपल्या पेजला फॉलो करून टाका. कारण तूर छाटणी करून जर तुम्ही हे काम केलं, तर तुम्हाला नक्कीच चांगलं उत्पादन झालेलं समोरचं पाहायला मिळेल. तुमच्या तूर पिकामध्ये मर वगैरे कुठल्याही प्रकारची येणार नाहीये. धन्यवाद.